द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदिक म्युझिक। आज आपण आपल्या BAMS सेकंड इयरमधील आगततंत्र या विषयातील म्हणजेच फॉरेन्सिक मेडिसिनमधील किंवा FMTमधील एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, ज्या टॉपिकचं नाव आहे स्टॅप वुंड किंवा स्टॅप इंजुरी। आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये किंवा अगोदरच्या व्हिडिओमध्ये मेकॅनिकल इंजुरीविषयी पाहिलं। मेकॅनिकल इंजुरीविषयी पाहताना आपण त्यामध्ये लॅसिरेशन, ॲब्रेजन, त्याच पद्धतीने इनसाइज्ड वुंड किंवा इंजुरी याविषयी माहिती पाहिली। आज आपण मेकॅनिकल इंजुरीमधील एक पॉईंट स्टॅप वुंड किंवा स्टॅप इंजुरी याविषयी माहिती पाहणार आहोत। इट इज ऑल्सो नोन ॲज पंक्चर्ड वुंड। याला दुसरं नाव काय आहे? पंक्चर वुंड। याला दुसरं नाव काय आहे? पंक्चर वुंड। चला तर मग या स्टॅप वुंड किंवा पंक्चर वुंड कशाला म्हणतात ते आपण पाहूया। डेफिनेशन: अ स्टॅप ऑर पंक्चर्ड वुंड is defined as an injury which caused by sharp pointed weapon or a object when the sharp tip is thrust into the body part। ही इंजुरी कशाद्वारे निर्माण होते? इट इज अन इंजुरी कॉज बाय शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट। जे काही शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट आहेत त्याद्वारे ही इंजुरी निर्माण होते। कधी होते? व्हेन द शार्प टिप इज थ्रस्ट। शार्प टिप इज थ्रस्ट। थ्रस्ट म्हणजे टू पुश। ज्यावेळेस शार्प पॉइंटेड वेपन हे बॉडीमध्ये किंवा बॉडी पार्टमध्ये व्हायलंटली किंवा जोरदारपणे पुश केलं जातं, त्यावेळी जी इंजुरी होते त्याला काय म्हणतात? स्टॅप वुंड। तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता, ही झाली स्टॅप वुंड। ही डायग्राम कशाची? स्टॅप वुंड। ही आहे आपली बॉडी। हे आहे पॉइंटेड ऑब्जेक्ट। काय आहे? पॉइंटेड ऑब्जेक्ट। कसं आहे? पॉइंटेड ऑब्जेक्ट किंवा शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट। हे जे ऑब्जेक्ट आहे हे काय केलं जातं? बॉडीवर थ्रस्ट म्हणजेच काय? टू पुश व्हायलंटली। ज्यावेळेस हे फोर्सफुली किंवा व्हायलंटली बॉडीमध्ये पुश केलं जातं त्यावेळी जी वुंड निर्माण होते, तर ह्या वुंडला काय म्हणतात? स्टॅप वुंड। याला दुसरं नाव काय दिलेलं आहे? पंक्चर वुंड। सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं, जर एखाद्या व्यक्तीला चाकू मारला किंवा चाकूने भुसकिले तर त्यावेळेस जी वुंड निर्माण होते किंवा जी इंजुरी निर्माण होते त्याला काय म्हणतात? स्टॅप वुंड किंवा पंक्चर्ड वुंड। समटाइम द स्टॅप वुंड ऑल्सो रिझल्ट बाय द ब्लंट ऑब्जेक्ट। ज्या ऑब्जेक्टचा किंवा ज्या वेपनचा पॉईंट ब्लंट असतो त्याद्वारे पण स्टॅप वुंड निर्माण होते। एक्झाम्पल काय आहे? हॉर्न ऑफ बुल। जनावरांचे हॉर्न म्हणजेच काय? शिंगे किंवा एखादा आयर्न रॉड याद्वारे पण स्टॅप वुंड किंवा पंक्चर वुंड निर्माण होऊ शकते। या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी हा आयर्न रॉड आहे। आयर्न रॉड हा बॉडीमध्ये पेनिट्रेट झालेला आहे किंवा व्हायलंटली पुश झाल्यामुळे या ठिकाणी जी इंजुरी निर्माण झालेली आहे त्याला काय म्हणतात? पंक्चर्ड इंजुरी। त्याचं दुसरं नाव स्टॅप इंजुरी। परंतु या ठिकाणी जे आयर्न रॉड आहे ह्याचा एज कसा आहे? तर ब्लंट एज आहे। परंतु हे आयर्न हा फोर्सफुली बॉडीवर पुश केल्यामुळे इथे या ठिकाणी स्टॅप वुंड निर्माण झालेली आहे। नेक्स्ट, सम आर द एक्झाम्पल ऑफ शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट। शार्प पॉइंटेड ऑब्जेक्टचे एक्झाम्पल काय आहेत? नाईफ, डॅगर, गुप्ती, स्वॉर्ड म्हणजे तलवार, आईस प्रिक, आईसचा तुकडा, ॲरो, ETC आर द एक्झाम्पल ऑफ शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट। नेक्स्ट, IMP पॉईंट, टाईप्स ऑफ स्टॅप वुंड। स्टॅप वुंडचे प्रकार। स्टॅप वुंडचे एकूण 4 प्रकार पडतात। किती प्रकार पडतात? तर एकूण 4 प्रकार। पहिला आहे पंक्चर, दुसरा आहे पेनिट्रेटिंग, तिसरा आहे परफोरेटिंग, चौथा आहे कॉन्सिल्ड पंक्चर्ड वुंड। चला तर मग एक एक प्रकार पूर्णपणे डिस्क्राईब करून पाहूया। पहिला आहे पंक्चर वुंड। पहिला कोणता आहे प्रकार? पंक्चर्ड वुंड। चला तर मग पंक्चर वुंडची डेफिनेशन पाहू। एनी वुंड वेअर डेप्थ इज ग्रेटेस्ट इन डायमेन्शन। कोणत्याही प्रकारची जखम त्यामध्ये डेप्थ इज ग्रेटेस्ट डायमेन्शन अँड विच इज कॉज बाय शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट। आणि कशाद्वारे झाले असते? शार्प पॉइंटेड ऑब्जेक्टद्वारे झाले असते।
त्याला काय म्हणतात? पंक्चर्ड वुंड. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पंक्चर्ड वुंड म्हणजेच काय? ज्यावेळेस आपल्या पायाला काटा टोचतो तेव्हा जी काही जखम निर्माण होते किंवा जी काही इंजुरी निर्माण होते त्याला काय म्हणतात? पंक्चर्ड वुंड. एनी वुंड वेअर डेप्थ इज ग्रेटेस्ट डायमेन्शन अँड इट इज कॉज्ड बाय शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट दॅट वुंड इज नोन ॲज पंक्चर्ड वुंड. हा कुणाचा प्रकार आहे? तर हा एक स्टॅप वुंडचा एक प्रकार आहे. या डायग्राममध्ये जी काही वुंड दिसत आहे या ठिकाणी ही जी काही वुंड दिसत आहे याला काय म्हणतात? पंक्चर्ड स्टॅप वुंड. सोप्या भाषेमध्ये ज्या इंजुरीची डेप्थ म्हणजेच काय? त्याची खोली जास्त असते, डेप्थ जास्त असते त्या इंजुरीला काय म्हणतात? पंक्चर्ड स्टॅप वुंड. पुढचा प्रकार पेनिट्रेटिंग वुंड. पेनिट्रेटिंग वुंड म्हणजेच काय? when the sharp point object is penetrate into one of the three body cavities. ज्यावेळेस शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट बॉडीमध्ये पेनिट्रेट होतो त्यावेळेस जी इंजुरी किंवा वुंड निर्माण होते त्याला काय म्हणतात? पेनिट्रेटिंग वुंड. या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हे जे काही शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट आहे, शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट हे बॉडीमध्ये काय झालं आहे? पेनिट्रेट झालेलं आहे. बॉडीमध्ये काय झालेलं आहे? पेनिट्रेट झालेलं आहे. त्यामुळे अशी काही जी इंजुरी असते त्या इंजुरीला पेनिट्रेटिंग स्टॅप वुंड ऑर इंजुरी असे म्हणतात. तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता हे काय आहे? तलवार आहे किंवा पॉइंटेड ऑब्जेक्ट आहे. हे काय झालं आहे? आपल्या ह्याच्या बॉडीमध्ये पेनिट्रेट झालं आहे. काय झालं आहे? पेनिट्रेट झालं आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? पेनिट्रेटिंग स्टॅप वुंड. अशा पद्धतीची जी काही इंजुरी निर्माण होते त्याला काय म्हणतात? पेनिट्रेटिंग स्टॅप वुंड. पुढचा प्रकार आहे परफोरेटिंग वुंड. इफ द शार्प टिप ऑफ वेपन परफोरेट्स द पार्ट थ्रू सो द वुंड एंट्री अँड वुंड एक्झिस्ट आर प्रेझेंट. अशा इंजुरीमध्ये काय असतं? तर वुंड एंट्री आणि वुंड एक्झिस्ट प्रेझेंट असते. त्या इंजुरीला काय म्हणतात? परफोरेटिंग स्टॅब इंजुरी किंवा परफोरेटिंग वुंड. चला तर मग परफोरेटिंग वुंड कशाला म्हणतात ते आपण पाहूया. परफोरेटिंग वुंडमध्ये काय असतं? वुंड एंट्री आणि वुंड एक्झिस्ट असते. ही आपली बॉडी आहे. एक्झाम्पलसाठी पाहूया. ही बॉडी आहे आणि हे काय आहे? आपलं शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट आहे. हे काय झालं? बॉडीतून ए पॉईंटपासून बी पॉईंट, ए पॉईंटला पेनिट्रेट झालं आणि बी पॉईंटपासून बाहेर निघालं. म्हणजेच ए पॉईंटला काय म्हणतात? वुंड एंट्री आणि बी पॉईंटला काय म्हणतात? वुंड एक्झिस्ट. अशा प्रकारची जी काही वुंड असते किंवा जी काही इंजुरी असते त्याला काय म्हणतात? पेनिट्रेटिंग स्टॅप वुंड. तुम्ही पिक्चरमध्ये पाहिलं असेल, गोळी काय होते? रिव्हॉल्वर किंवा बंदूक किंवा रायफलची गोळी बॉडीच्या आरपार निघून जाते. त्यावेळेस बॉडीमध्ये जाताना एक इंजुरी होते आणि बाहेरची एक इंजुरी म्हणजे बॉडीमधून बाहेर निघताना एक इंजुरी होते. त्याला काय म्हणतात? वुंड एंट्री अँड वुंड एक्झिस्ट. तुम्ही यात ते पाहू शकता. हा ए पॉईंट काय झाला? वुंड एंट्री. या ठिकाणाहून हे शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट आतमध्ये घुसलं आणि बी पॉईंटमधून बाहेर पडलं. अशी काही जी इंजुरी असते त्याला काय म्हणतात? परफोरेटिंग
perforating stab wound. Concealed puncture wound. Punctured wound which is concealed or a hidden. जी काही punctured wound hidden असते त्याला काय म्हणतात? concealed punctured wound. Punctured by a thin sharp pointed object. कशाद्वारे निर्माण केली जाते? thin sharp pointed object like pin, needle, nail, screwdriver, scissor, etc. जास्त पद्धती कुठे असते? fold of neck or axilla, under the breast, umbilicus, urethra, vagina, rectum, ears, up to the nose, डाऊन टू द थ्रोट या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आढळून येते किंवा केली जाते. त्याला काय म्हणतात? कन्सर्ड पंक्चर्ड वुंड. पुढचा पॉईंट पाहूया. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ द स्टॅब वुंड. आता काय पाहूया? जनरल कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स. द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ स्टॅब वुंड इज डेप्थ इज ग्रेटेस्ट डायमेन्शन. आपण डायग्राममध्ये पाहिलं. याची डेप्थ कशी असते? ग्रेटेस्ट डायमेन्शन म्हणजेच काय? याची खोली कशी असते? जास्त असते. कॉज बाय शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट. आपण एक्झाम्पलद्वारे पाहिलं होतं. वाउंड काय कशाद्वारे निर्माण केली जाते? थ्रस्ट इन टू द बॉडी पार्ट. मे बी वुंड एंट्री ऑर वुंड एक्झिस्ट मे बी प्रेझेंट. आपण आता डायग्राममध्ये पाहिलं की काय? वुंड एंट्री आणि वुंड एक्झिस्ट यामध्ये कशी असते? तर प्रेझेंट असते. त्यानंतर हा पॉईंट महत्त्वाचा आहे. डेप्थ इज ग्रेटेस्ट डायमेन्शन. डेप्थ कशी असते? ग्रेटर असते. कॉज बाय शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट. शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट कसे आहेत ते पण आपण पाहिले. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट साईज. द लेंथ ऑफ वुंड ऑफ एंट्री इज स्लाइटली लेस दॅन द विड्थ ऑफ द ब्लेड बिकॉज द इलास्टिक रिकॉईल ऑफ द स्किन. लेंथ ऑफ वुंड एंट्री इज स्लाइटली लेस दॅन दी विड्थ ऑफ दी ब्लेड. वुंड एंट्रीची लेंथ ही विड्थ ऑफ ब्लेडपेक्षा काय असते? कमी असते. लेंथ ऑफ वुंड ऑफ एंट्री इज युजली लार्जर दॅन दी लेंथ ऑफ वुंड ऑफ एक्झिस्ट बिकॉज टेपरिंग एंड. लेंथ ऑफ वुंड ऑफ एंट्री इज युजली लार्जर दॅन दी लेंथ ऑफ वुंड ऑफ एक्झिस्ट. म्हणजेच काय? आपण हे डायग्रामद्वारे पाहूया. या डायग्राममध्ये पाहू शकता. हे काय आहे? शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट आहे. काय आहे? शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट आहे. शार्प पॉइंटेड ऑब्जेक्ट आहे. ही बॉडी आहे आपली. बॉडी. ए पॉईंट काय आहे? वुंड ऑफ एंट्री. ए पॉईंट काय आहे? वुंड ऑफ एंट्री. आणि बी पॉईंट काय आहे? वुंड ऑफ एक्झिस्ट. वुंड ऑफ एक्झिस्ट. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ए पॉईंटची लेंथ कशी आहे? जास्त आहे. ए पॉईंटची लेंथ जास्त आहे ॲज कम्पेअर टू द बी. म्हणजेच काय? वुंड एंट्रीची लेंथ ही जास्त असते वुंड एक्झिस्टपेक्षा. वुंड एंट्रीची लेंथ ही जास्त असते वुंड एक्झिस्टपेक्षा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इतकी लेंथ कुणाची आहे? वुंड ऑफ एंट्री. आणि इतकी लेंथ कुणाची आहे? वुंड ऑफ एक्झिस्ट. का आहे? ड्यू टू द साईज ऑर ए शेप ऑफ द ऑब्जेक्ट. वुंड एंट्री. एक मिनटं. लेंथ ऑफ वुंड एंट्री इज ग्रेटर दॅन लेंथ ऑफ वुंड एक्झिस्ट. वुंड एंट्रीची लेंथ ही जास्त असते कोणापेक्षा? वुंड एक्झिस्टपेक्षा. पुढचा पॉईंट. लेंथ ऑफ वुंड ऑफ एंट्री मे बी इक्वल टू द लेंथ ऑफ वुंड ऑफ एक्झिस्ट इफ द होल लॉंग ब्लेड इज थ्रस्ट. ज्यावेळेस पूर्णपणे ह्या ठिकाणी पाहू शकता. ज्यावेळेस पूर्णपणे वेपन ए पॉईंटकडून बी पॉईंटकडे थ्रस्ट केलं जातं त्यामुळे ए पॉईंटला पण समान बी पॉईंटला पण समान. म्हणजेच वुंड ऑफ एंट्री इक्वल टू द वुंड ऑफ एक्झिस्ट. त्यानंतर पुढचा पॉईंट. द वुंड ऑफ एंट्री मे बी लार्जर दॅन दी विड्थ. वुंड ऑफ एंट्री लार्जर असते का? इफ द वेपन इज मूव्ह. ज्यावेळेस वेपन मूव्ह केलं जातं त्यावेळेस वुंड ऑफ एंट्री कशी होते? लार्जर होते. कोणापेक्षा लार्जर? विड्थ ऑफ ब्लेडपेक्षा लार्जर असते. क्या? कधी? ज्यावेळेस वेपन आतमध्ये बॉडीमध्ये टाकून थ्रस्ट केलं जातं म्हणजेच काय? फिरवलं जातं किंवा मूव्ह केलं जातं त्यावेळेस वुंड ऑफ एंट्री
मे बी लार्जर दॅन दी विड्थ ऑफ दी ब्लेड. किंवा जर विक्टम हा काय झाला, मूव्ह झाला, विक्टम हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असेल तरी देखील वुंड ऑफ एंट्री इज लार्जर दॅन दी विड्थ ऑफ दी ब्लेड. तर पुढचा पॉईंट शेप ऑफ वुंड ऑफ एंट्री. शेप ऑफ वुंड ऑफ एंट्री कशावर डिपेंड्स असते ते पाहूया. इट्स डिपेंड्स अपॉन दी नेचर ऑफ ब्लेड. कशावर डिपेंड आहे, नेचर ऑफ ब्लेडवर डिपेंड आहे. इफ द ब्लेड इज सिंगल शार्प एज. ज्यावेळेस ब्लेड ही सिंगल शार्प एजची असते त्यावेळेस शेप ऑफ इंजुरी इज ट्रँग्युलर. त्यावेळेस इंजुरीचा शेप कसा असतो, ट्रँग्युलर असतो. त्यानंतर इफ द ऑब्जेक्ट इज डबल शार्प एज. ज्यावेळेस ऑब्जेक्ट हे डबल शार्प एजचा असेल त्यावेळेस इंजुरीचा आकार हा शेप ऑफ इंजुरी इज इलिप्टिकल. त्यानंतर पुढचा पॉईंट इफ द ऑब्जेक्ट इज सर्क्युलर. ज्यावेळेस ऑब्जेक्ट किंवा वेपन हे सर्क्युलर असेल त्यावेळेस इंजुरी कशी असते, सर्क्युलर असते. ज्यावेळेस ऑब्जेक्ट इज स्क्वेअर, ऑब्जेक्ट कसा आहे, स्क्वेअर आकाराचा आहे त्यावेळेस इंजुरी इज क्रुशिएट असते. ते कसे असते आपण पाहूया. ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा सिंगल शार्प ब्लेडचा असेल त्यावेळेस इंजुरीचा आकार ट्रँग्युलर असतो. ट्रँग्युलर कधी, सिंगल शार्प एज ऑब्जेक्ट, सिंगल शार्प एज्ड ऑब्जेक्ट हा काय आहे, स्पिंडल शेप किंवा इलिप्टिकल शेप. स्पिंडल शेप किंवा इलिप्टिकल शेप कधी असतो, डबल शेप्ड एज ऑब्जेक्ट असेल तर हा आहे क्रुशिएट. किंवा स्क्वेअर कधी असतो, स्क्वेअरिश ऑब्जेक्ट असेल तर कसा असतो, स्क्वेअरिश क्रुशिएट. आणि सर्क्युलर असेल ऑब्जेक्ट तर सर्कल इन शेप किंवा सर्क्युलर इन शेप. पाहूया. चला तर मग पुढचा पॉईंट पाहूया. मार्जिन्स अँड सराउंडिंग स्किन. मार्जिन्स आर इव्हर्टेड ॲट दी वुंड एंट्री अँड इव्हर्टेड अँड इव्हर्टेड कसं आहे ते आपण पाहू. मार्जिन वुंड एंट्री मार्जिन्स कशा असतात, इन्व्हर्टेड असतात आणि वुंड एक्झिस्ट मार्जिन हे इव्हर्टेड असतात. आपण डायग्रामद्वारे पाहूया. ज्यावेळेस वेपन ही काय आहे, वुंड ऑफ एंट्री. ए पॉईंट काय आहे, वुंड ऑफ एंट्री. ज्यावेळेस ऑब्जेक्ट किंवा वेपन इन्सर्ट केलं जातं त्यावेळेस ही ज्या काही मार्जिन्स आहेत त्या कशा असतात, इन्व्हर्टेड, आतल्या दिशेने जातात, इन्व्हर्टेड. लक्षात ठेवण्यासाठी कसं लक्षात ठेवायचं, इन म्हणजे काय, आत, इन्व्हर्टेड, इन म्हणजे आत. वुंड ऑफ एंट्री म्हणजेच काय, आत जाताना मार्जिन्स कशा आहेत, इन्व्हर्टेड. त्याच पद्धतीनं बाहेर जाताना बी पॉईंट काय आहे, एक्झिस्ट. बरोबर आहे, बी पॉईंट काय आहे, एक्झिस्ट. त्यावेळेस ह्या मार्जिन कशा आहेत, अशा बाहेर इव्हर्टेड आहेत. काय आहेत, बाहेर इव्हर्टेड आहेत. इव्हर्टेड. एक्झिस्ट करत आहेत म्हणून काय, इव्हर्टेड म्हणजे बाहेर जाणं. इन म्हणजे आत, एंट्री म्हणजेच काय, आत, एंट्री बरोबर आत, इन. मग मार्जिन कशा आहेत, एंट्रीला इन्व्हर्टेड, एक्झिस्टला इव्हर्टेड. त्यानंतर पुढचा पॉईंट पाहूया. मार्जिन्स आर क्लिअर. मार्जिन कशा असतात, क्लिअर. क्लीन कट इज देअर. क्लीन कट का असतो, ड्यू टू द शार्प एजमुळे क्लीन कट असतो. सराउंडिंग स्किन इज युजली क्लिअर. स्किन कशी असते, क्लिअर असते. त्याच्यानंतर डेप्थ ऑफ इंजुरीची डेप्थ कशावर डिपेंड आहे, शार्पनेस ऑफ टिप. जेवढं काही ऑब्जेक्ट किंवा वेपन शार्प असेल तितकी डेप्थ कशी असते, जास्त असते. शार्पनेस ऑफ एज, लेंथ ऑफ ब्लेड, अमाऊंट ऑफ फोर्स यूज. जर जास्त अमाऊंट ऑफ फोर्स यूज केला तर डेप्थ कशी असणार, जास्त असणार. कमी केला तर कमी असणार. जेवढी ब्लेडची लेंथ जास्त तेवढी डेप्थ जास्त. शार्पनेस ऑफ एज असतील तर जास्त.
इज ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. ज्यावेळेस शार्पनेस वाढली डेप्थ वाढली, एक शार्पनेस वाढली डेप्थ वाढली, टिपची वाढली शार्पनेस तरी डेप्थ वाढली, एजची वाढली, लेंथ ऑफ ब्लेड वाढली, डेप्थ वाढली, अमाऊंट ऑफ फोर्स तेवढी डेप्थ वाढली. ह्या सर्व गोष्टी कशा आहेत तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेप्थ ऑफ इंजुरी. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट, हिलिंग इज युजली स्केरी. हील होताना काय राहतात, स्कार निर्माण होतात. मेडिको लिगल ॲक्सेप्ट. स्टॅब वुंड इज युजली होमिसाइडल. कशी असते ती, होमिसाइडल असते. समटाईम्स सुसाइडल, व्हेरी रेअरली ॲक्सिडेंटल. सर्वात IMP पॉईंट, स्टॅब वुंड इज युजली होमिसाइडल. तुम्हाला विचारलं एक्झाममध्ये स्टॅब वुंड कशी आहे तर ती कशी असते, होमिसाइडल असते. व्हेरी रेअरली ॲक्सिडेंट, खूप कमी पद्धतीने ॲक्सिडेंटल. 90% होमिसाइडल, 8% सुसाइडल, ओन्ली 2% ॲक्सिडेंटल. अशा पद्धतीने आज आपण स्टॅब वुंड हा प्रकार पाहिला. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.